फणसाला भाजी म्हणावे की फळ हे एक कन्फ्युजनच आहे. याला तुम्ही काहीही समजा, पण याचे फायदे बदलणार नाही. शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यापासून रोखते. कॅन्सरसारख्या आजारापासून बचाव करण्यासाठी फणस हा रामबाण उपाय ठरतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठीही फणसाचे सेवन केले जाते. तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. डायजेशन फणस हे फायबरचे चांगले स्रोत मानले जाते. एवढंच काय मंडळी, हाडांना मजबूत करण्यासाठी फणस हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून घरच्यांसाठी असे आयुर्वेदिक भाजी मी घरी केली. फणसाचे गर कापून घेतले, मोठे मोठे पीसेस ठेवले आणि उकळत्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून मीठ घालून फणसाचे गर 3 ते 4 मिनिट वाफवून घेतले. भाजीसाठी थोडंसं वाटण काढून घेतलं. थोडीशी कोथिंबीर, 1 तुकडा खोबऱ्याचा आणि 8 ते 9 लसूण पाकळ्या, 4 ते 5 बेडगी मिरच्या भिजवून घेतल्या. 2 टोमॅटो पातळ कापलेले घेतले. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आणि पाणी न घालता चांगलं बारीक पेस्ट करून घेतली. एका बाजूला चांगले फणसाचे गर शिजवून निघाले. गॅस बंद केला आणि एका बाजूला वाटण वाटून घेतले. छान बारीक पेस्ट केली पाणी न घालता. शिजवलेले फणसाचे गर एका चाळणीमध्ये काढून घेतले आणि त्यामधलं पाणी बाजूला ठेवलं, जेणेकरून भाजीसाठी उपयोग होईल. एका बाजूला कढई गरम करून घेतली. त्यामध्ये 2.5 चमचे तेल घालून घेतलं. तेल थोडंसं गरम करून घेतलं आणि अर्धा चमचा जिरे घालून घेतले. जिरे तडतडले लगेच 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून घेतली. 2 बारीक चिरलेले कांदे कढईमध्ये घातले. तेही छान सोनेरी रंगावर परतून घेतले. काही मसाले घातले. थोडंसं हिंग, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला. सर्व मसाले एकत्र करून घेतले. नंतर वाटण घालून घेतलं. तेही चांगलं मसाल्यांमध्ये एकत्र करून घेतलं. वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आणि ते पाणी वाटणामध्ये घातलं आणि वाटण पाण्यामध्ये एकत्र केलं. चवीनुसार मीठ घातलं आणि कढईवर झाकण ठेवून वाफ काढून घेतली. 3 ते 4 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घेतलं. मसाला चांगला शिजला होता. वरून थोडीशी कसुरी मेथी घालून घेतली आणि शिजवलेले फणसाचे गर घालून घेतले आणि चांगले मसाल्यामध्ये एकत्र करून घेतले. गॅस बंद केला आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. इथे आपली फणसाची लपतपीत अशी भाजी तयार झाली आणि गरमागरम सर्व्ह केली. मंडळी, संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.